मी आज ठेचा बनवला आहे, खरडा बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य मिरची, पोपटी कलरची मिरची आहे, लसूण, आणखी शेंगदाणे आणि मीठ. पोपटी कलरची मिरची घ्यायची कारण आता पाऊस आहे बाहेर, त्याच्यामुळं आपलं पोपटी कलरची मिरची काळी घ्यायची नाही. आणि शेंगदाणे नव्हे तिखट मोडतं म्हणून शेंगदाणे घालायचे. आता आपण खरडा बनवूया. तुम्ही खरडा म्हणता का ठेचा म्हणता हे मला नाही माहिती, पण आम्ही खरडाच बोलतो. आता मी भाजायला टाकते मिरची. आधी आपण शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे कुरकुरीत करायचे, तळून घ्यायचं. जसं कसं चिवड्यासाठी येते ती तसे शेंगदाणे तळून घ्यायचं, म्हणजे कसं दाताखाली कुरकुरपणा येतो. मी शेंगदाणे तळून घेते. शेंगदाणे आता तळून निघालेले आहेत. आता आपण मिरची भाजून घेऊया. शेंगदाणे काढते. शेंगदाणे तळून झालेले आहेत, कुरकुरीतपणा केलेले आहेत. आता मी मिरची भाजते. लसूण आणि मिरची छान भाजून घ्यायची. मी लसूण आणि मिरची चांगली भाजून घेते. आता मिरच्या भाजून झालेल्या आहेत. आता आपण त्यात मीठ टाकून घेऊया. बघा हे मीठ आहे. तुमच्या अंदाजीनुसार मीठ टाकायचं. तुमच्या अंदाजीनुसार मीठ टाकायचं. आता भाजलेल्या आहेत. आता मिरच्या किसून घेऊया. कारण आधी मिरच्या ठेचायचं, कारण शेंगदाणे जास्त बारीक करायचं नाही. त्यासाठी मिरच्या आधी चिचून घेऊया. अशा मी मिरच्या अगोदर घेतलेल्या आहेत त्या चेचायला. मी त्या आता चिचून घेते, नंतर त्यात शेंगदाणे घालूया. थोड्या मिरच्या चिचून घेतलेल्या आहे. आता आपण शेंगदाणे टाकूया त्यात. शेंगदाणे टाकून घे. आता शेंगदाणे किसून घेऊ. शेंगदाणे चिचून घेते मी आता. अशा प्रकारे आपण खरडा चिचून घेतलेला आहे. मी आता तुम्हाला काढून दाखवते कसा आहे ते. बघा खरडा कसा झालेला आहे. अशा प्रकारे आपला खरडा तयार झालेला आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर तुम्हाला मी काढून दाखवते, डिशमध्ये काढून दाखव. अशा प्रकारे आपला खरडा तयार झालेला आहे. बघा कसा वाटला खरडा. आवडला असेल तर लाईक करा.